गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। मध्य कोकण क्षेत्रीय मराठा कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या महाड शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा फलोत्पादन रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी कोकणातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना शेतीसोबत जोडधंद्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी फलप्रक्रिया केंद्र उभारले जाणार असून नवरात्र उत्सवाच्या गोळ्या तातडीची बैठक घेण्यात येईल अशी ही घोषणा केली आहे। मुंबईचे बँकेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र सहकार क्षेत्राचे अध्यक्ष आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले, तरुणांना सत्तेचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी व्हावा। कोकणातील तरुणांनी शिक्षणानंतर मुंबई पुण्याकडे न जाता आपल्या मातीत राहून उद्योग करावा। नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा असा उपदेश त्यांनी दिलाय। त्यांनी कोकणात डेअरी, मच्छीमार आणि फलप्रक्रिया केंद्र उभारण्याची गरज आहे। सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्था मजबूत करावी असाही निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। किशोरभाई धारिया यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की 2 महिन्यांमध्ये सहकार क्षेत्राचा मेळावा आयोजित करून दिग्विजय लोकांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं सांगितलंय। 12,000 कोटीपासून 16,000 कोटींचा मुंबई बँकेने टप्पा गाठलाय, त्याच्या सर्व श्री प्रवीण भाऊ दरेकर यांना देण्यात येणार आहे। सन 1936 मध्ये स्थापन झालेली मध्ये कोकण क्षेत्रीय मराठा कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड महाड प्रभात कॉलनीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी उद्घाटन सोहळा पार पडलाय। तब्बल पहिल्या दिवशी तर 1 कोटीहून अधिक ठेवी जमा झाले असल्याचं संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वेरुळकर यांनी संस्थेच्या 90 वर्षाचा आढावा मांडलाय। भविष्यात आणखी शाखा उघडण्यात येतील असे देखील सांगितलंय। या सोहळ्याला मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, शेतकरी शिवसेना संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष विजय सावंत, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश परिषदेचे सदस्य बिपिन दादा महामुनुकर, डॉक्टर चेतन सुर्वे बाळ, राहुल, वरिष्ठ डेअरीचे चेअरमॅन प्रशांत यादव, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, अमित मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। नागरी पतसंस्थेचा मोठा कार्यक्रम करून आलो, त्याचबरोबर आता इथे कार्यक्रम करतोय। याचा मुख्य उद्देश असा आहे की या संस्थांच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्याला मदत व्हावी। जो नोकरी करण्यासाठी चाकरमानी आमचा पुणे मुंबई शहरात जातो, तो न जाता तो नोकऱ्या देणारा व्हावा, यासाठी या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील। सुदैवानं राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री या मातीतलेच आमचे सुपुत्र भरतशेठ आहेत आणि त्याच्यामुळे फलोत्पादनावर प्रक्रिया करणारा कारखाना असावा हे जे माझं स्वप्न आहे। आता जर भरतशेठच्या कालावधीत झालं नाही तर भविष्यात कधीच त्या ठिकाणी होईल असं मला वाटत नाही। त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या व्यवस्था आम्ही त्या विषयासाठी करू। भरतशेठने आम्हाला आश्वस्त केलंय, संबंधित अधिकाऱ्यांची आणि बँकिंग सेक्टरची एक बैठक लावू आणि निश्चितच त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोकणाला 2-4 चांगले प्रकल्प दोघं आम्ही पाठीशी लागून त्या ठिकाणी आणू हा विश्वास व्यक्त करतो। भविष्याविषयी प्रक्रिया केंद्रावर तुम्ही आता घोषणा केली, नक्की काय विषय असणार आहे? नाही, आज आपल्याकडे बघा मोठ्या प्रमाणावर मासेमारी होती, परंतु त्यांना चांगले शीतगृह नाहीत, चांगल्या बोटी नाहीत। आज एक्सपोर्ट दलाल येऊन त्या ठिकाणी मासे खरेदी करतात आणि अत्यल्प असा भाव आपल्या इथे मासेमारी मच्छीमारांना मिळतो। मग त्याच्यासाठी जर चांगल्या व्यवस्था उभ्या केल्या, त्या मासेमारीवर प्रक्रिया करणारी केंद्र उभी केली तर मला वाटतं जास्तीचा पैसा मच्छीमारांना मिळेल। त्याही दृष्टीनं आमचे नितेश राणे, आज आमचं सुदैव असं आहे की दोन्ही कोकणाची खाती हे कोकणाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे। नितेश राणेंचं मत्स्य व्यवसाय खातं हे कोणाला छोटे वाटत असेल, कोकणसाठी मोठं आहे। फलोत्पादनचं भरतशेठचं खातं कोणाला छोटं वाटत असेल, आमच्या कोकणवासियाच्या फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज मोठं आहे। आणि मला वाटते दोन्ही खात्यांकडून जे काही करता येण्यासारखं आहे ते आम्ही करू आणि त्याला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री आमचे एकनाथरावचे आशीर्वाद देतील। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।